डब्बा पूर्ण उलटा करून सगळी इथं पिवळा पिवळा करून टाकले. कोब्याला हळद लावून टाकली आज यांनी. कोणाला बिर्याणी खायची असेल तर लवकर लवकर बिर्याणी खायला या ना. बायकोनी बनवल्यावर खाना खाणार मी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. आता जस्ट फ्रेश वगैरे झाली आहे तर दिवाबत्ती करून घेते पहिले. सोन्या अगं सकाळी सकाळी खायासाठी मागे मागे लागलाय. ये चल. हां चल, खायला टाकतं तुला. चल बघ चालला लगेच. चल, वाटच बघतोय तो खायला टाकायची. आता थोडासा खाईल आणि लगेच निघून जाईल इकडनं. हा बघा, आज बिन आवाज करता उठलाय. अगरबत्ती करायला घेतली. बाबूच्या हातात अगरबत्ती. त्याला आता अगरबत्ती हवी आहे, पण तेव्हा चटका देईल माझ्या तरी, नाही तर स्वतःच तरी लावून घेईल. त्याच्यामुळे लावायचे तुला लाव. इकडे बघा काय केली, याच्यात टाकून दिली. बाबू अशी नाही लावायची, हे बघ अशी लावायची. कर आता देवप्पा कर देवप्पा. हां डोका टेकला ना, झाली ना. चल मग आता उतर, खाली उतर. चल उतर, चल चल ना बाबू. हां चल छान जा. कुठं जाता मग आता? कुठं कुठं जात आहे? त्याला आता मजा आली, बाहेर निघायला भेटला सकाळी सकाळी. चल चल, पहिले काहीतरी खाऊ. चल चल बाबू, चालला फिरायला. चल पहिले खाऊन घेऊ आणि मग खेळायला येऊ. चल, नाही एक चक्कर मारून घे. चल मग. ते बघा माझं पूर्ण अंगण झाडून झालेलं आहे इकडचा. तर बाबू तर पहिलेच गेला आतमध्ये, पहिलेच आतमध्ये गेलाय बाबू. इकडं बघा. चल आता मी घरात येते. तू आता घरात ना नको निघूच. चल चल घरात चला. हे बघा बाटल्या बिटल्या उचलून आणल्या त्याने. पड 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 इथं पड. त्याला आता घरात नको आहे. चल ये मी घेते, ये मी घेते. हे बघा बाटल्या वगैरे घेऊन आलाय. चल आपण काहीतरी खाऊ. चल पहिले. ते या साईडला बाबूला आहे ना अंडा उकडत टाकला एक. बाबू म्हणजे उकडलेला पण अंडा खाल्ला तर खातो, नाही तर नाही, पण टाकलाय उकडत की दुसरं काय नाही. बिस्किट नाही खाते तो. मग आता याची औषधं आहेत ना, ती पाजून घेते एवढ्यात. तवसवर अंडा पण उकडून जाईल ना बाबू. उत्तर चल. तिकडे बाबूचा पण अंडा म्हणजे उकडून झालेला आहे. बाबूसाठी अंडा उकडलेला तो पण झालेला आहे. आणि आईला आहे ना नाश्त्याला चण्याची भाजी भरली आहे. या साईडला करायला घेतला आहे अंड्याचा पोळा. 1-2 होतील एवढंच केलं आहे. आणि पण आता बाबूला उकडले ते पण अंडे देऊन टाकते, कारण की हा खाणार नाही आता. अंड्याचा एक घास पण नाही खाल्ला आणि तसाच निघला. आईच्या आंबा हळदचे डब्बा आहे ना, तो घेऊन निघला खेळायसाठी. सगळ्या घरात सांडून आले. ऐ लांब मागे वा. तिकडं तर खड्ड्यात टाकेन तो, पुढं गेलं नाही तर. इकडे एवढी आंबा सांडली त्या झाडावर पण सांडली. इकडे आता घेतल्यावर बघा कसं करतं, कसं डोका आपटायला लागला लगेच. दे 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 बाबू दे दे रे दे ना. नाही देते. त्या आंबा हळदीचा डब्बा पूर्ण उलटा करून सगळी इथं पिवळा पिवळा करून टाकले. कोब्याला हळद लावून टाकली आज यांनी. आणि घेतला तरी रडतोय, देतच नाही. बाबू
हे बाई इथं मामाला, हे बघ, हे बघ, ऐ बाबू, हे बघ, ये बाई इथं, हे बघ मामाला इथं, बाबू हा बघ, ऐ घ्यासाठी हाय ना चल मग आता मस्त आंघोळ वगैरे करून झोपलेले आहेत. तर आता मी पटकन जे जेवण बनवायला घेतले, आज बनवलेलं बिर्याणी बनवायला घेतली आहे. तर आता बाबू झोपलाय तर पटापट आवरायला घेते, नाही तर मग परत राहून जाईल. पहिले म्हणजे मगाशीच बनवायला घेतलेली, तर बाबू कसं जागा होता त्याच्यामुळे काही करून नव्हता ते. इकडे बघा, इकडे सगळं असंच पसारा पडलाय. हे तांदूळ भिजत म्हणजे धुवून ठेवलेत आणि चिकन पण मॅरिनेट करत ठेवलेलं. आणि इकडे भांडी आणलेली ना ती, म्हणजे टोपा घेऊन आलेली मी बनवायसाठी, त्याच्यामुळे सगळी इथंच पडलेत सगळा पसारा. आता मी पटकन एका साईडला घालून घेते, नाही तर परत हा उठला तर मग करायला भेटणारच नाही, मला थांबून राहायला लागेल त्याच्यासाठी. कोणी येईल तेव्हा बनवेल, त्याच्यामुळे पटकन उडकून घेते. तर या साईडला ना कांदा टोमॅटो म्हणजे शिजत ठेवला आणि प्युरी वगैरे टाकली. कांदा आता कापलेला टाकायचं आहे. हे कोशिंबीरसाठी काढलं आहे. चिकन मॅरिनेट केलेला, कढीपत्ता वगैरे हे कढीपत्ता नाही, पुदिना आहे. आणि हा चिकन आहे ना थोडा आईसाठी वेगळा काढला. आई बोलली वेगळा काढ, मी वेगळा घालेल. आणि या साईडला तांदूळ पण झालेले आहेत. तर आता फक्त चिकन घालायचं आहे. थोडं कच्चं आहे म्हणजे टोमॅटो कच्चा आहे ना, त्याच्यामुळे ती शिजत ठेवलं. अजून हे पण टाकायचं आहे. चिकन शिजलं म्हणजे मग होईल. भात तर शिजलं आहे, मग फक्त लेअर लावायचं आहे. टाईम तोपर्यंत कोशिंबीर वगैरे कापून घेते, कारण की बाबू उठलं की सगळे कामं राहतील आणि आई पण येतील. म्हणजे माझं शिजून होऊस तर आईचा पण येतील मागणंच. मला इथले कबूतरण्याला बिर्याणी तर सकाळपासून तिने व्हिडिओ दाखवला, पण एकटी असल्यावर कसा जमन आहे काढायला त्याची मुला. त्याच्या साईडला बघा मस्त कबूतरण्याला राईस आहे, बिर्याणी राईस. त्यांनी कसं कलर भरल्या बघा तिने मस्त. बघा 2 टोपा केल्यान, अर्धा पार्सल करायचा लगेच नीलमताई प्रियाला, नाही का खायला. हा पोचल ना, मग तू आवरा खाशील एकटी. मग नीलमताईला तर जण आपली प्रियाला देऊन थोडासा 1 वाटी. कारण बरोबर खुश आहे तर प्रियाचं नाव घेतलेलं की खुश. हा फ्रेंड आहे माझी भाची मग बोल आता. मी घेऊन नाही जात मग कायला, दरवाजानं तर जातो ना तिचे रोज. फक्त घेऊन जायलाच पाहिजे का असं बघायला नको. हा बाबा पोर काय करतं काय नाही लक्ष नको द्यायला लागेल. मग चला या बघा मस्त कबूतर यायला चिकन मस्त कबूतर कर 8वाचा घ्यायला येईन काय कसा म्हणजे उलटा करायचा त्याला. किती किलो चिकन आहे? 1.5 किलो. ना भात किती किलो? भात पावसात झाला तरी. या यायला मस्त कोशिंबीर बनवलेला तिने बघा मस्त. आता जरा आपले किशोरने व्हिडिओ चालू केला पहिल्यासारखं, तर लवकर जाऊन बघा चॅनलला, सबस्क्राईब करा, घंटी दाबा, बेल आयकन दाबा, लाईक करा. कोणाला बिर्याणी खायची असेल तर लवकर बिर्याणी खायला या. बघा मस्त बनवली तिने. कसा घाटा कसा मारू नाही ये बाबा, चांगला गरम लागते. ये काल 3 वाजता आलं. 3 वाजता आला. तिला बरा नव्हता करीत ना म्हणून लक्ष नाही दिला. हा या शावाला या मस्त. टाईम झालेला 1:45 वाजलं. तर बरं मस्त बिर्याणी खाऊ. कशी झाली? अरे झाले कशी काही ना फ्यूज उडला. या फ्यूज उडला. बाबा मी खाईन ना, बायकोनी बनवल्यावर काना खाणार मी. बरोबर ना किशोरी? डोलं पण करून घ्या पण खा. या गरम बनवली मस्त, खाऊन जाऊ बरं. बघा आणि आता कलर कुठे आला? कलर वरती ते
कमी होता का नको तू जेव. या एक साईडला आपला बंटी यशवंत सूर्य आता लढलेला जेवासाठी. बघला स्माईल बघा त्याची बोलत बरे कशी आहे बघ खाऊ मग जरा चांगली आहे. नाही नाही तरी बघ तू एकदा चाकून बघ कसा वाटतं. अरे तू सांग ना बरं खातं सही. बघूनच भारी वाटतं सांगायची गरज नाही बघूनच. अरे बघण्यान आणि खाण्यान फरक आहे ना. मीठ कमी पडला. कशी आहे भारी खोटा बोलतोय का. खोटा बोलायला हा हे लिंबू टाक. या जेवायला या. लिंबू खाऊन टाकू जरा. संध्याकाळचे वाजलेत 5. आई पण गेली आहे नाक्यावर आणि मी तर कधीच उठलेली. ते बाबू पण उठलेला होता म्हणजे खेळत होता. त्याच्यासोबत आता म्हणजे बाहेर बसले. आता तो दुसऱ्या कामाला लागलाय. इकडं बघा आता झाडांमध्ये घुसलाय हा. न्यू तोडतोय. आता इकडचं पण जास्वंदीची पानं तोडली आणि आता त्याला तिकडं ओरडली तर तो तिकडं गेला. ए बाबू पडशील ये इकडं. हा ये माती टाक. माती झाडांना माती टाक. तोडू नको. माती टाकायला लागला आता. हाय तिथली पण उडवायला लागला. तोडशील जा तिकडं बाबू. चल घरात. बघ तोडून टाकला झाड. सोड. बाबू आज जरा जास्तच लवकर झोपलाय. अर्धा पाऊण तास झोपण. मी पण पिक्चर बघत होती तर आता मी स्टॉप करून ठेवलं आहे. हा नंतर बघेन. तर मी आता जेवायला बनवून घेते. आणि दुपार म्हणजे सकाळीच आईने मच्छी पाठवली ती केली नव्हती. ती बिर्याणी केली. मग आता ती मच्छी घालून घेते हा उठायच्या पहिले. मग परत हा घालून देणार नाही. मग आईला घ्यायला लागतं. तशी आत्ता घालून घेते. मग उठल्यावर याला घ्यायला भेटेल लगेच. इकडं बघा याची गॅस बंद करून डबल गेलेलो. आता डबल चालू केली आहे आणि परत बनवायला आलो. बाबू आहे ना म्हणजे बनवूनच देत नाही. मी तुम्हाला बोलली की ना मी म्हणजे घालून घेते आता लगेच. तो उठायच्या पहिले तर तेवढ्यात तो उठला. त्याला घेतला की गॅस बंद करून गेली. डबल आता चालू केली डबल रडायला लागला. मग आता त्या भाऊंच्या दुकानातली पोरं आहेत ना त्यावेळी घेतलं आहे त्याला जरा वेळ. तर आता कोलबी आणि शेंगा घातल्या आहेत कशाला आणि गाबोली घालायची आहे जरा. ते पण पटकन घालून घेतात. तो तिथे आहे तो सर. हा बघा धागा घेऊन कसं खेळत आहे.